हॅलो गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज मी टेरेसवरती आलेली आहे कारण की लाईट गेली आहे. बघा, ही आहे माझं टेरेस आणि ही होती माझी कालची टॉवेल जी मी वरतीच ठेवली होती आणि माझ्या लक्षातच नव्हतं की मी टॉवेलवरती ठेवलेली आहे. हे माझे कपडे नाही आहेत, हे आमच्या घरमालकाचे कपडे आहेत. तर आज मी काय स्पेशल व्हिडिओ शूट नाही केला कारण की मी एडिटिंग करत होते माझ्या व्हिडिओजची. आणि हे काय मी घेतलेलं आहे टॉवेल वगैरे वगैरे. तर गाईज, मी आज फक्त फिरणार आहे टेरेसवरती. मी छान मेकअप केला आहे, बघा मी किती छान दिसते. गाईज, तुम्ही मला का कमेंट्स नाही करत मी छान दिसते म्हणून? बसूया तिथे थोड्या वेळ कारण की आपल्याला काय काम नाही. बघू शकता एडे चाळे, तुम्ही काय करता का एडे चाळे माझ्यासारखे? तर गाईज, मी बघा किती पाऊस खडूस आहे. पाऊस पण खडूस आहे माझ्यासाठी कारण की एवढा वेळ तर मी रूममध्ये होते तेव्हा तर एक थेंब पडत नव्हता, म्हणजे पडून गेला. पण आत्ता काय गरज आहे येण्याची याला? आता काहीच गरज नाही आहे येण्याची कारण की मी आले ना टेरेसवरती. आणि काल मी केस धुतले होते ना, तर ही टॉवेल टाकली होती पाळण्यासाठी उन्हामध्ये. तर मी घरामध्ये शोधते आज माझी टॉवेल कुठं गेली माझ्या, तेव्हा पण लक्षात नाही आलं की मी गच्चीवरती टाकली आहे सुकण्यासाठी. म्हणजे माझी मेमरी किती किती शार्प आहे हे तुम्हाला समजलंच असेल. तर गाईज, मी काल एक सुंदरसा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज मला टाईम नाही भेटला कारण की मला बाकीची कामं होते, जरा कामं होते होणारे. आमच्या इकडे आज हेलिकॉप्टर्स आलेले आहेत. आता हे व्हिडिओजमध्ये दिसत आहेत की नाही मलाच नाही कळत. हे बघा दिसले का? जास्त मोबाईल फिरवला तर ब्लर येईल म्हणून मी हळूहळू फिरवतो. हे बघा काही सकाळपासून हे चालूच आहे यांचं फिरणं. म्हणजे ह्यांचं आज काय ह्यांचं उद्घाटन नाही, काय चालू आहे ह्यांचं आज? म्हणजे यांचा दिवस आहे का? आलेत कशासाठी? हे यांचा काय हेतू काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला गुगलला विचारावं लागेल कारण आपल्याला तर तेवढं नॉलेज नाही आहे. बघा, ही आता कपडे सुकवून घरात घेऊन गेली आणि आमचे कपडे तर सुकवलेच नाही आम्ही. तर आता काही सगळेजण हळूहळू येतील आणि कपडे काढून जातील. आपण बघूयात. तर यांचं डीप डिस्कशन चालू आहे विचारांचं. चला, जास्त झूम नाही करत, नाही तर ओळखू येतील नाही आहे कारण की पावसाने हजेरी दिलेली आहे, हजेरी लावली. हे झाड किती सुंदर दिसतं गाईज, बघा तुम्ही बघू शकता. माझ्या फोन्सला अलर्ट आलेले आहे की आज थंडर स्ट्रोम पडणार आहे, म्हणजे ढगफुटी होणार आहे. तर स्टे अलर्ट गाईज, प्लीज स्टे अलर्ट. कारण की माहीत नाही कुठं पडणार आहे, काय होणार आहे. सांगितले ते दोन चार ठिकाण सांगितलेले आहेत की मला एकच लक्षात आहे, हिंगोली आणि लोणावळा, एवढंच माहिती, बाकीचे नाही माहिती. पण गाईज, स्टे अलर्ट, कुठं पण पडू द्या, आपल्याला काय करायचं नाही, आपण स्वतःची काळजी घ्यायची, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि पाऊस जरा जास्त झालेला आहे आणि मी भिजत आहे. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, मी पावसाळ्यामध्ये फिरायला जाणार होते पण ते माझ्या रील्सच्या फीडमध्ये असे व्हिडिओज येत होते त्या ॲस्ट्रोलॉजर्सचे. इस डेट को मत जाओ, ये मत करो, वो मत करो. आणि मग मी ते बघून आणि मी ॲस्ट्रोवरती विश्वास ठेवते. तर मग ते ॲस्ट्रोचं नाही आहे, ते जेमस्टोन आहेत, पण ठीक आहे, ॲस्ट्रोवरती विश्वास ठेवते. मग माझं पावसाळ्यात जाण्याचं सगळीकडं कॅन्सल झालं कारण की गाईज, खरं आहे ते एअर क्रॅश झालेलं पण खरंच होतं. म्हणजे एका रील्सला एवढे सारे लाईक होते ना, म्हणजे एक ॲस्ट्रोलॉजर होता, त्याने पोस्ट केली होती, म्हणजे आधीच 2025 स्टार्टिंगला का 2024मध्ये का 25मध्ये असंच काहीतरी त्यांनी हे केलं होतं, पोस्ट केली होती. तर बारिश आ गई और मैं भीग रही हूँ. कहाँ गया देवांश? अच्छा, हां तर थांबा. तर गाईज, ॲस्ट्रोलॉजरनी आहे ना ते प्रिडिक्ट केलं होतं की हे होणार आहे म्हणून, एअर क्रॅश होणार आहे, किंवा ट्रेनची पटरी सुटणार आहे, हे ते म्हणजे खूप सारे. मग मला पण आता विश्वास होतो आहे की असतं ॲस्ट्रोलॉजरचं खरं असतं म्हणून मी ऐकलं त्यांचं. म्हणजे नाही का, पूर्ण 4 मंथमध्ये कुठंच गेले ना फिरायला, सांगत होते ते जाऊ नका, पाण्यात जाऊ नका, हे करू नका, ते नका करू. ठीक आहे बोललं, नाही गेलं तर काय होते, या डेटला त्या डेटला. आणि ज्या डेटला जायचं असायचं ना, त्याच्या एकतर म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असायची का त्याच दिवशी नेमकं ते रील यायची. मग जाऊ दे म्हणायचं, नाही गेले. मग आता थंडीमध्ये बघूयात कुठे जाणार की नाही. मला जायचं आहे माथेरानला फिरायला. मी तिथले पण ब्लॉग्स टाकेल, पण जायला पाहिजे ना, गेलं तर टाकेल ना.
असंच होतं गाईज, आपल्याला जिथे फिरायला जायचं असतं तिथे काही जाणंच होत नाही. माझं तर नाहीच होते. मला 2-3 वर्ष झालं ते, जसं ते माथेरान माहीत झाले ना, तसं जास्त इच्छा होती तिथे जाण्याची, पण तिथे जाणंच होत नाही. मग काय करायचं आपण, काय. आणि माझे घरचे तर एवढे उलासू आहेत, म्हणजे काम असतं म्हणजे आमच्या घरी नाही जाणं होत बिकॉज ऑफ सम रिझन्स. तर गाईज अशा प्रकारे हा दिवस असाच निघून गेलेला आहे. आणि जर मी जॉईनिंग केलं हॉस्पिटल, बघा प्रत्येक व्लॉगमध्ये माझं हॉस्पिटल येणार, कारण की जॉईनिंग पण येणार, कारण की हां म्हणला बघा कसा बघतोय माझ्याकडे, मी व्लॉगिंग करते तर. म्हणजे हे असे लोक ना डिमोटिवेट करण्यासाठी येतात का उगाच टकारा बघण्यासाठी येतात, मला कळतच नाही. लेट इट बी. पण गाईज बघा काय म्हणत होते मी, विसरून गेले परत. काय माहीत नाही, लक्षात आणते, थांबा. तर गाईज आपण होतो हॉस्पिटलवरती, सॉरी. तर हॉस्पिटल येणार कारण की तुम्हाला माहिती आहे की मी आहे एक नर्स, म्हणजे भावी नर्स, म्हणजे झालीच आहे आता. समजा किती भिजले मी. हॉस्पिटल येणार आणि जॉईनिंग पण येणार, जोपर्यंत जॉईन होत नाही तोपर्यंत, कारण तिथंच अटकलं आहे आपलं सगळं. तर गाईज मी जॉईनिंग करणार आहे, पण असं मला वाटत आहे की दिवाळीनंतर करावं, कारण की दिवाळीमध्ये मला सुट्टी भेटणारच नाही आहे. आणि 4 वर्षांनंतर मी दिवाळीला जाणार आहे माझ्या घरी. मग मला एक पण दिवाळी नको का माझ्या घरच्यांसोबत, तुम्हीच सांगा मला. त्यामुळे मी असा विचार केलेला आहे, आता दिवाळी तर 20 ऑक्टोबरपासून चालू होणार आहे, म्हणजे माझ्या बड्डेच्याच दिवसापासून चालू होणार आहे. बघितलं मी किती लक्की आहे. म्हणजे गाईज माझ्या आता मंथच आहे माझा तो दिवाळीचा मंथ, म्हणजे येतच नेहमी म्हणजे मला जसं कळतं तसं 2-4 वेळा आलेली आहे दिवाळी ऑक्टोबर महिन्यात. तर मग छान वाटतं म्हणजे मग माझ्या सणाला काहीतरी असतं, पौर्णिमा किंवा दिवाळी किंवा असे काही सण, तर मला छान वाटतं मग. आणि तुम्हाला माझी एक सिक्रेट गोष्ट माहिती आहे का, म्हणजे माझ्या मम्मानी सांगितली मला की मी केव्हा जन्मलेली आहे, जेव्हा 20 ऑक्टोबर 2002 रोजी कोजागिरी पौर्णिमा होती. आणि गाईज मला माहीत नाही का, पण माझं चंद्रासोबत अट्रॅक्शन खूप जास्त आहे. मला खूप जास्त आवडतो चंद्र. म्हणजे मी असं, जे माझे आवडते व्यक्ती किंवा म्हणजे कोणी नाही, फक्त आवडते व्यक्ती असतील ना, तर मला आवडतं त्यांचं नेम सेव्ह करायला, चंद्र टाकायला. म्हणजे किंवा माझी स्टोरी टाकली तर अर्धा चंद्र टाकणार, फुल मून टाकणार, मग मला ते आवडतं. तर तुम्हाला आवडतो का चंद्र, ते मला नक्की सांगा. आणि व्लॉग्सला लाईक करत राहा गाईज. मी आता हा व्लॉग, मला असं वाटते की लाईट जर आली तर मी अजून थोडंसं काहीतरी व्लॉगमध्ये ॲड करेल, पण यायला पाहिजे लाईट खाली गेल्यानंतर. आणि अशा प्रकारे हा व्लॉग मी एंड करते, अशाच आपल्या गप्पांमध्ये, छान छान गप्पांमध्ये. तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज आवडतात तुम्ही तर काय सांगत नाही, म्हणून मीच स्वतः टाकते, जसे मला येतात तसे टाकते. तुम्ही बघता आणि लाईक करता आणि छान वाटतं मला पण तुम्ही लाईक केल्यानंतर. गाईज मला कळत नाही मी बोलत बोलत असे का गाणे म्हणते, पण यार सॉरी जरा समजून घ्या. लाईक करा, छान करा, कमेंट करा छान. गाईज मी आता टेरेसवरती आहे ना, मी सगळीकडे बघतीये कोण मला बघतंय का. तुम्हाला पण असं होते का? बघू द्या, कोणाला बघायचं ते बघू द्या. आपल्याला काय खाणार आहेत का ते येऊन, आपला मोबाईल, आपलं तोंड, आपण बोलणार. त्यांना काय पडली आहे, ते काय आपल्याला पैसे कमवून देणार आहेत की ते आपल्याला बॅलन्स टाकायला पैसे देणार आहेत, काहीच करणार नाहीत ते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. इग्नोर देम, जस्ट इग्नोर. तर गाईज माझा हात खूप दुखत आहे गाईज, बघा तुम्ही कसं झालंय, लाल पण झालाय. ओम तथास्तु, आशीर्वाद दिला मी तुम्हाला, आता मला तुम्ही लाईक द्या. म्हणजे फिरून लाईककडेच येते, हिला काही कामच नाही. पण मला खरंच काही काम नाही आहे सध्या, तर मी टाईमपास नाही करते, मी व्लॉग्स करते. मला पण खूप मेहनत लागते.
माझा असा मोबाईल होतोय. तर चला गाईज आपण जाऊया घरामध्ये, बघूयात लाईट आली आहे का नाही आली आहे आणि मी कशी दिसतीये बघा. हे इकडं गेलं की कलर चेंज होतो मोबाईलचा, आणि म्हणजे प्रत्येकांचे कलर वेगळे वेगळे आहेत. या साईडला गेले तरी पण चेंज होतो. बापरे, म्हणजे पडले मी, बाकी काय झालं नाही. पावसात तर छानच भिजली आहे मी आज, मला ताप आली ना मग बघा. मग काय, मी काहीच करणार नाही, झोपून जाणार, नुसतं झोपणार. ही टॉवेल मी याच्यासाठी घेतली कारण माझं डोकं तर भिजलंय. तर आपण डायरेक्ट माझ्या फूड ब्लॉगमध्येच भेटूया. ओके 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 ओके. सारांगे सारांगे गाईज, सारांगेचा अर्थ काय तुम्ही मला सांगा. जर तुम्ही कोरियन लवर्स असतान, के ड्रामा लवर्स असतान, तर मला नक्कीच तुम्ही सांगाल कमेंटमध्ये. ओके चला, तर आता जेवण बनवूया थोड्या वेळाने. गाईज मी जेवण बनवण्याचा ब्लॉग विसरून गेले. तर म्हणजे मी बनवलं आहे जेवण, पण मी विसरून गेले शूट करायचं. तर मी तुम्हाला सांगते मी काय बनवत आहे. बघा हात भरलेत माझे, तर चला दाखवते. गाईज हे आहे चिकन 65चा मसाला, आणि हे आहे माझं चिकन. हे फ्राय केले मी, याच्यामध्येच काढून घेतले कारण की जास्त भांडे भरवत नाही मी, कारण की मला खूप कंटाळा येतो घासायचा. आणि हे इकडे अजून फ्राय होत आहे. तर याच्यामध्ये मी फक्त हाच मसाला टाकला आणि पाणी पण नाही टाकलं, फक्त आणि फक्त त्याला मॅरिनेट केलं 5-10 मिनिट, आणि त्यानंतर रेस्ट करायला ठेवला, आणि मग फ्राय करून घेते एकदम लोच्या आचेवर, लो गॅसच्या आचेवर. मला समजलंच असेल की गॅस स्लो ठेवायचा आणि ते फ्राय करून घ्यायचं. तर मी आज एवढंच बनवते, आणि त्याच्यासोबत राईस बनवलेला आहे, आणि सकाळची भाजी आहे जी बटाट्याची भाजी आहे तीच खाणार आहे मी. मला नाही वाटत मी ती खाईल, पण मी चिकन 65 बनवलेलं आहे आज, आणि ते बनवले राईस भात, तेच खाणार आहे. तर आजचं हे होतं माझं जेवण. आज मी हे खाल्लं, म्हणजे खाणार आहे, आता बनवते आहे. तर चला गाईज, आजचा व्लॉग मी थोड्या वेळाने एंड करते. हे माझे हात खूप भरलेत आणि आग होती आहे या मसाल्याच्या मसाल्यामुळे आग होती आहे माझ्या हाताची. तर मी ते फ्राय करून घेते. माझा चिकन करपत नाही आहे, स्लो गॅसवर आहे, कारण की ते छान शिजतं, म्हणजे त्याच्यामध्ये फ्राय होतं ना, मग ते छान लागतं. नाही तर कच्चं कसं खाणार, पोटबीट गेलं कोण जिम्मेदार याला. तर मग झालेलं आहे आपलं जेवण, रेडी झालं आहे, भात बनवलेला आहे आणि ते बनवले चिकन. तर गाईज ते फ्राय होत आपण एक पीस खाऊया. या तुम्ही पण खायला. दिसताना किती डेंजर दिसते भाई याच्यामध्ये. तर गाईज या खायला, खूप टेस्टी आहे. हा मसाला फक्त 10 रुपीजमध्ये भेटतो, आणि मी आणला आणि ते बनवलं. तर गाईज मी तुमच्यासाठी एवढी सजावट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्हीही बनवून खाल. तर गाईज इकडे आपलं चिकन 65 आहे, आणि इकडे आपला राईस आहे, आणि तुम्ही येऊ शकता जेवायला. या आणि जेवण करा. हा व्लॉग मी एंड करते, आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.